Hello, this is the My Artifact episode number 752, uh, part 2. या आजची तारीख आहे 26 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले. राईट नाव मी वर्धेला आहे. सो वर्धेला नेहमी काही ना काहीतरी अमेझिंग होत असते राव. या प्रत्येक रविवारी मी काही ना काहीतरी एक्सपिरियन्स करतो, काही गोष्टी, काही थिंग्स. वाव, बाहेर आला ना झाला किती मस्त वाटते राव इथे, थंडी हवा. सो काय सांगायचं होतं आज खूप काही सांगायचं होतं. लॉट्स ऑफ थिंग्स, अशा काही गोष्टी ज्या काफी वेगळ्या आहे किंवा अशा प्रकारे आहे का जे मी एक प्रकारे वेगळ्या फील केल्या. आय डोंट नो, but it just feels like it's completely different. Different. It's काय झालं काल नाही, आज मला असं वाटत होतं की प्रॉब्लेम्स काय असतात, फ्युचर, फिजिकल, मेंटल प्रॉब्लेम्स असतात काही जणांच्या, काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात. बट काही जणांचे इतके क्रिटिकल्स असतात की आपण विचार करू शकत नाही. आणि ते लोक त्या प्रॉब्लेमला कशा प्रकारे सॉर्ट आउट करतात. हॅट्स ऑफ टू दॅम. प्रतीक, जो माझा फ्रेंड आहे, आम्ही 11वी-12वीमध्ये सोबत होतो. इंजिनिअरिंगच्या वेळेस त्याचं कॉलेज थोडंसं वेगळं होतं, माझं कॉलेज थोडंसं वेगळं होतं. ही इज डुईंग इंजिनिअरिंग, आय एम डुईंग डिप्लोमा. बट काही सर्टन पिरियडच्या वेळेस आम्ही सोबत होतो, कुठेतरी भेटत होतो. एक काइंड ऑफ लाईक अ बॉन्ड क्रिएट झाला प्रतीकच्या माझ्यामध्ये. प्रतीकच नव्हता त्या बॉन्डमध्ये, त्याच्यामध्ये सूरज होता, तुषार पण होता. आम्ही 4 जण होतो. आम्ही भेटलो होतो इथे भगतसरा ट्युशनमध्ये आणि काफी बॉन्डिंग झाली होती. आणि वी आर बिकेम रिअली क्लोज फ्रेंड. प्रतीक आणि आम्ही कसं सोबत राहत होतो, कारण आम्ही घराजवळचे थोडे सोबत होतो, दॅट्स वाय. आणि तर मी काय म्हणतो, याचे प्रॉब्लेम्स. हा बंद असा आहे का इट जस्ट लुक लाईक एक प्रकारे बाहेरून, म्हणजे आतापर्यंत आपण कसं फ्रेंडली, आपण त्याच्यासोबत खूप जास्त फ्रेंड होतो ना एक प्रकारे. तर हा कसं एक प्रकारे फ्रेंडली फेस घेऊन समोर होता, काफी फनी, काही टेन्शन नाही, ठीक आहे, ऑल वेल, ऑल गुड. बट जेव्हा थोडंसं आपण डीपली आतमध्ये जातो ना, इट जस्ट लाईक अ रिअली कॉम्प्लेक्स थिंग, थोडंसं काहीतरी क्रिपी थिंग, अनअमेझिंग अँड अनअंडरस्टँडेबल थिंग्स होत्या, ज्या आय डोंट नो मी कशा प्रकारे एक्सप्लेन करू. मी डायरेक्ट सरळ सिच्युएशनवर जातो. सो प्रतीक दिगाडे हा माझा फ्रेंड. याचा थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल मी थोडंसं डिस्कस करतो. हा नेहमी नाही का जे फॅमिली प्रॉब्लेम्स नेहमी मला घेऊन होतो. बट मी कधी याला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड नाही करत, कारण मला वाटत होतं की फॅमिली प्रॉब्लेम तर प्रत्येकाच्याच घरी असते आणि याच्यामध्ये काही वेगळं नसते. काही ना काही तर प्रॉब्लेम्स असतातच. बट याच्या घरचा प्रॉब्लेम थोडासा वेगळाच आहे राव. आणि ज्याप्रमाणे तो त्या प्रॉब्लेमला फेस करतो, दॅट्स मेक्स मी रिअली डिफरंट. सो काय ह्याच्या घरचा प्रॉब्लेम काय आहे?
सो हा बंदा आहे, हा बंदा ह्याच्या घरी 2 बहिणी आहे. म्हणजे याचे आई, म्हणजे याचे वडील, पहिले आई वडिलांपासून सुरुवात करू. याचे वडील आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करतात आष्टीला, ॲज अ फॉरेस्ट डिपार्टमेंट. सो दे हॅव टू स्टे देअर, म्हणजे त्यांना जॉब तिथे करावी लागतात, प्लस त्यांना तिथे स्टे करावा लागतो कारण त्यांची ड्युटी आहे. या ठीक आहे. मग त्यांची वाईफ ॲज अ हाऊसवाईफ आहे. लहान जोपर्यंत मुलं लहान असतात तोपर्यंत कसं ते आई वडिलांच्या छत्रछायेमध्येच खेळतात. बट कसं जसे जसे मुलं मोठे होत जातात त्यांना फर्दर एज्युकेशनसाठी त्यांना कसं थोडंसं पुढे निघावं लागते, थोडंसं समोर फेस करावं लागते, नवीन कॉलेज, नवीन शहरामध्ये वगैरे मूव ऑन व्हावं लागते. तर याच्या वेळेस काय झालं की त्याचे वडील तिथेच राहिले आणि आई सोबत 3 मुलं घेऊन शहरात आली. तर प्रतीकची एक मोठी बहीण, प्रतीक मधला, आणि त्याच्यानंतर त्याची एक खालची बहीण. सो असे 3 जण, 3 भावंड आणि एक आई असे राहतात. सो काय झालं की पहिले थोडंसं वडिलांचं नेचर सांगून देतो मी. वडील कसे एक प्रकारे त्यांना खूप जास्त कठीण गोष्टी समजत नाही. त्यांना एवढं समजते का मी काम करतो, मी पैसा कमवतो, दॅट मेक्स मी आय एम द, म्हणजे त्यांना असं कळते का मी पैसा कमवतो सो मी एक प्रकारे ग्रेट आहे. म्हणजे माझे फादर पण नेहमी असाच विचार करतात. आय डोंट नो कोण कसा विचार करतो, कोण कोणाच्या आतमध्ये काय आहे, मला हे काही सांगता येत नाही. सो मला एवढं म्हणायचं आहे की त्याच्या वडिलांना फक्त एवढं कळते का ते कमवून राहिले आणि ते पैसा ते त्यांच्या घरी म्हणजे फॅमिलीला पाठवत आहे. ओके, ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय झालं की जी मोठी मुलगी आहे म्हणजे प्रतीकची मोठी बहीण, तिने D.Ed केलं आहे. सो एक प्रकारे थोडंसं तिला पढाईमध्ये थोडी जास्त हुशार होती आणि प्लस ती मोठी पण होती आणि समोर जाऊन ती आईची जागा घेऊ शकते. म्हणजे आई कशी मुलाबाळाचा सांभाळ करते आणि त्याच्यानंतर कसं आईनंतर एक कोणतरी मोठा भाऊ कसा एक प्रकारे तेवढी केअर नाही करत. बट बहीण कसं असते, एक मोठी बहीण एक प्रकारे एक घरचा एक मोठा व्यक्ती असतो आईवडिलांनंतर. तर याच उद्देशाने त्याची आई त्या मुलीवर म्हणजे प्रतीकच्या मोठ्या बहिणीवर विश्वास ठेवून ते शहरात आली आणि त्याच्या मोठ्या बहिणीने B.Ed केलं, B.Ed वगैरे. आणि यांच्यानंतर काय झालं आय डोंट नो, त्यांच्या जी मोठी बहीण होती त्यांचं काहीतरी लव्ह मॅरेज वगैरे, लव्ह रिलेशन वगैरे कोणासोबत वगैरे कोणतरी व्यक्तीसोबत आलं आहे. आणि मग हा जो किस्सा होता हा घरी कोणालाच नाही माहीत, ना आईला, ना वडिलांना, ना प्रतीकला, ना काहीच नाही माहीत. त्याच्यानंतर काय झालं की तिने कमिट केलं का मी या मुलासोबत लग्न करणार आहे अँड दॅट्स ऑल. तर मग जेव्हा असं म्हणलं तेव्हा कसं आई वडिलांच्या, स्पेशली आईच्या जमिनी खालची म्हणजे पायाखालची जमीनच एकदम गायब झाली. म्हणजे कसं आहे की ज्या भरोश्यावर आपण येतो ना, म्हणजे ज्या भरोश्यावर म्हणजे आपण कुठेतरी झाडावर चढून राहिलो आहे आणि आपला हात कोणत्या तरी फांदीला पकडून आहे आणि त्या फांदीवर आपलं पूर्ण वजन आहे आणि जर ती फांदी एकदम अचानक तुटली तेव्हा कसं आपण पडतो, अशा प्रकारची जी फिलिंग्स येते ना, तशाच प्रकारची फिलिंग त्याच्या आईने एक्सपिरियन्स केली जेव्हा तिला कळलं की तिचं कोणा मुलासोबत प्रेम आहे बा. सो त्या आईला एक प्रकारे जो साथीदार पाहिजे नव्हता, एक प्रकारे बेस, तो होता फक्त प्रतीक.
कारण त्या मोठ्या मुलीनंतर जो व्यक्ती होता तो होता फक्त प्रतीक. कारण वडिलांकडून अपेक्षा नव्हती, कारण वडील असतात बाहेर गावी, ते रोज येणं जाणं करून सपोर्ट नाही देऊ शकत. त्यामुळे आईला कसं एक प्रकारे स्वतःचं हार्ड मन एकत्र करून प्रतीकवर विश्वास दाखवला आणि प्रतीकने त्याचं काम बहुत चांगल्यानी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याच्या आईला कळलं की मोठ्या मुलीचं असं काहीतरी वातावरण आहे, तर मग प्रतीक समोर आला, त्या मुलासोबत बोलला, प्लस त्याच्या बहिणीसोबत पण तो बोलला. आणि काही नाही काहीतरी कसं की अशा वेळेस, म्हणजे ज्यावेळेस एका शहरामध्ये राहत आहे आणि ज्यावेळेस मुलगी शिकत आहे आणि जी मुलगी मोठी आहे, त्यावेळेस आईवडिलांकडून अपेक्षा असते का त्या मुलीने आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायला पाहिजे इन्स्टेड ऑफ कोणत्या तरी लव्ह रिलेशनशिपमध्ये जाण्यापेक्षा. बट ती मोठी मुलगी ती तर कमिट झाली होती का मला तर करायचंच आहे. आणि देन शी रॅन अवे, पळून गेली. ती पळून गेल्यानंतर मग आईच्या जमिनीखालची, पायाखालची जमीनच निघून गेली. आईला साथीदार देणारा प्रतीक, आणि प्रतीकने त्याची जबाबदारी खूप चांगलीने सांभाळली. त्याची आई, घरचा रेंट, किराणा, कोणता पैसा कुठे लागते, काय लागते, कशी सिच्युएशन कशी हँडल करायची आहे, पैसा किती लागतो, का लागतो, म्हणजे कसं की या साऱ्या गोष्टी नाही का माणसाला लग्न झाल्यानंतर कळते. लग्न झाल्यानंतर कसं की बायको आली आहे, आता समोर मुलं बाळ येईल, मग आपण जेवढा पैसा कमवतो त्या पैसा आपण कसा इन्व्हेस्ट करायचा, काय करायचं, एक प्रकारे आपण स्ट्रक्चर बनवतो ना. हे कसं आपण लग्नानंतर करतो राव. बट प्रत्येकच्या मामल्यामध्ये नाही का हा जो इन्सिडन्स आहे, जे स्ट्रक्चर आहे ना, हे त्याला अगोदरच बनवावं लागलं. म्हणजे जस्ट त्यांनी 12वी झाली आणि 12वी झाल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन केली. ॲडमिशन केल्यानंतर असं काही वातावरण झालं त्याच्या घरचं आणि पूर्ण जबाबदारी त्याच्या मागे आली. जबाबदारी म्हणजे काय रे राव, मी पण घरी राहतो, मी पण घरचं बिल भरतो, मी पण किराणा वगैरे आणतो, याच्यात काही मोठी गोष्ट नाही राव. घर सांभाळणं म्हणजे मोठी गोष्ट नाही. बिल भरणं, किराणा आणणं, घरचं काम करणं, इट्स नॉट अ बिग डील. मी करू शकतो राव. दॅट्स इट. घर सांभाळणं म्हणजे हे नसते का मी किराणा आणणं, बिल भरणं, बाहेरचं काम करणं. नो नो नो. घर सांभाळणं म्हणजे काय असते? घर सांभाळणं, तुमची आई घर सांभाळत आहे म्हणजे काय करत आहे, तो ते एक प्रकारे हमाल पण करू शकतो रे. त्याला म्हणलं हे 2,000 रुपये घेईन भाऊ, किराणा आण, किराणा आणून देतो. सो घर सांभाळणं इट्स नॉट हमाल काइंड ऑफ थिंग. घर सांभाळणं म्हणजे अशा काही सिच्युएशनला हँडल करणं ज्या काफी डिफरंट आहे. म्हणजे लाईकवाईज तुमच्यापाशी 5,000 रुपये आहे आणि तुम्हाला 5,000 रुपयेमध्ये तुम्हाला पूर्ण घर सांभाळायचं आहे. 5,000 रुपयामध्ये घर सांभाळणं कसं काय पॉसिबल होईल राव? दॅट क्वेश्चन इज टेलिंग अबाउट की घर सांभाळणं. म्हणजे तुमच्यापाशी 5,000 रुपये दिले आहे आणि या 5,000 रुपयामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक बिल, किराणा, पाण्याचं बिल, नंतर रेंटचा खर्च, नंतर एज्युकेशन, शिक्षणाला काही ना काही पैसा लागतोच, त्याच्यानंतर हेल्थ, कोणाची काही तब्येत बिघडली, काय झालं, बॅकअप मनी काही ना काही ठेवावं लागते. आता ह्या साऱ्या गोष्टीचा विल्हेवाट लावणं म्हणजे घर सांभाळणं. आणि ह्या साऱ्या गोष्टी प्रतीक करतोय आणि एवढ्या लहान वयापासून करतोय. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ हॅट्स ऑफ टू हिम. कारण मी घर सांभाळलं नाही. नो, माझ्यावर अशी काही कंडिशन नाही आणि आय एम रिअली वेल्दी पण आहे. माझ्या घरी पॅरेंट्स आहे, आई वडील समजून घेतात, जाणून घेतात. माझ्यावर अशा प्रकारची कंडिशन्स नाही येऊ देत.
त्यामुळे मी कसं की एक प्रकारे स्ट्रॉंग बाउंडेड आहे. समजा जर मला काही डिसिजन घ्यायचं असेल तर मी बाय ओन करू शकतो. आता मी नागपूरला राहत आहे, मला जे काही करायचं ते मी स्वतः करू शकतो. स्वतःला काही खर्च लागत असेल तर मी स्वतः करू शकतो. मला कोणाला विचारावं लागत नाही, कोणाला काही करावं लागत नाही. नो नो नो, आय एम डुईंग इट, आय एम डुईंग इट, दॅट्स इट, दॅट्स ऑल. याच्यामध्ये काही हे नाही. बट प्रतीक कसं की त्याला पूर्ण घर सांभाळावं लागते. आणि या साऱ्या सिच्युएशनमध्ये असून सुद्धा त्या बंद्याने इंजिनिअरिंग कंप्लीट केली. मला तरी डिप्लोमा कंप्लीट करायला 6 वर्ष लागले. त्यांनी 4 वर्षाचा कोर्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण कंप्लीट केला विथ A ग्रेड. म्हणजे एक चांगली डिग्री बनवली त्यांनी. सो पहा राव, ही इज टोटली अमेझिंग, राईट. आणि ही इज टोटली अमेझिंग, ही इज रिअली ग्रेट. आणि या साऱ्या गोष्टी केल्या, सांभाळल्या. वरून त्यांनी त्याचं एज्युकेशन, क्वालिफिकेशन वगैरे पण पाहिलं. सो दॅट वॉज रिअली ऑसम, रिअली अन अमेझिंग थिंग्स ही इज डुईंग. सो या, दॅट्स ग्रेट. सो आपल्याला याच्याकडून काय शिकायला भेटते या प्रतीककडून? त्याची प्रॉब्लेम इथेच खतम नाही झाली आहे. त्याने इंजिनिअरिंग ते केली आहे. त्याच्यानंतर त्याच्या लहान मुलगी म्हणजे लहान बहीण आहे. त्या लहान बहिणीचं तिचं शिक्षणात काही इंटरेस्ट दिसून न राहिला आहे. सो आता तिचं लग्न करून घ्यायचं आहे. तर त्याच्यावर पण पूर्ण जिम्मेदारी तर आता प्रतीककडे चालली आहे. कारण प्रतीक आता बिकम ओल्डर, थोडासा मोठा झालेला आहे. वडील तर काही एकदम जस्ट लाईक रिअली निग्लिजिबल, म्हणजे जे वडिलांचं कॅरेक्टर प्ले करावं लागते एका मुलीच्या लग्नामध्ये ते प्रतीक करत आहे. घरचा खर्च, लग्नाचा खर्च, कॅटरिंगचा खर्च, हॉलचा खर्च. तर लग्नामध्ये कोणकोणते नाही राहत राव, लग्नामध्ये खूप प्रॉब्लेम असतात. हे आणा, ते कर, धान्य आण, सांभाळ कर, कोणते पाहुणे येणार आहे, काय येणार आहे, लग्न कुठे लागणार आहे, लग्नाच्या वस्तू, दागिना, कपडे, खूप काही असेल ना राव. आणि ह्या साऱ्या गोष्टी प्रतीक सांभाळून घेत आहे. सो इट्स डुईंग इट. आई आणि प्रतीक दोघं जण मिळून हे साऱ्या गोष्टी करून राहिला आहे. सो आपल्याला याच्याकडून काय शिकायला भेटते या प्रतीककडून? प्रतीककडून आपल्याला शिकायला भेटते की यांनी कधी गिवअप नाही केला राव. म्हणजे हा स्मार्ट बंदा आहे आणि हा सगळ्या गोष्टी अचीव करू शकतो. लॉट ऑफ द पीपल्स डुईंग दॅट थिंग्स ना. बट काय आहे की याच्यामध्ये काही ना काहीतरी स्पेशल आहे. आणि ज्याप्रमाणे या साऱ्या गोष्टी तो फेस करून राहिला आहे, सो मला वाटते का ही इज डुईंग इट रिअली वेल, राईट. सो दिस इज द एंड. आज आर्टिफॅक्टमध्ये एवढंच. थोडंसं प्रतीक बद्दल खूप बोललो राव. आता थोडं स्वतःबद्दल बोलू. तू पक्का मादरशोधी व्यक्ती आहे, बहुत जास्त व्यक्ती. काऊन रे भाऊ स्वतःला एवढा कोण शिवा देऊन राहिलाय? अरे खरंच सांगतो ना, बहुत जास्त. भाऊ उद्या माझं सबमिशन आहे आणि माझं तर काहीच लिहून झालेलं नाही. फक्त एक असाइनमेंट, एक प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. उद्या मी मास्तरांना का दाखवणार आणि का करणार आणि कसं करणार त्याला मलाच नाही माहीत. तर उद्या आपली पूर्ण लागणार आहे. सो उद्या प्रिपेअर राहा आणि जे काय ते होईन ते बघून पाहायला जाईन. So this is the My Artifact episode number 752 part 2.
Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.